आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याचा प्रकार। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण। आमदार संजय गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूम नंबर 107 वर निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। 10 दिवसांचं शिळं जेवण मिळतं अशा लोकांची पूजा करायची आहे का? तक्रार करून सुद्धा जर कळत नसेल तर आमच्या स्टाईलने उत्तर द्यावं लागेल। मारहाणीनंतर आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। अनिल परब यांच्याकडून आमदार संजय गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी। कॅन्टीन राड्याला समर्थन करता का? परब यांचा विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांना सवाल। मारहाण करणं चुकीचं, त्यानं चुकीचा संदेश जातो। संजय गायकवाड यांच्या कॅन्टीनमधील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू। कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्यालाही तुमचंच सरकार जबाबदार आहे। जे आरेला कार्य करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता। संजय गायकवाडांच्या मारहाणीवर राऊतांची टीका। तुमचं सरकारच आहे ना। मुंबईतील आमदार निवास राडा प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून चौकशी सुरू, तर पोलिसांकडून एकंदरीतच परिस्थितीचा आढावा। एफडीआयच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये तपास, तर संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावल्यानंतर कॅन्टीनमध्ये सध्या हालचाली वाढल्या। संजय गायकवाड यांना वरिष्ठ योग्य ती समज देतील। कॅन्टीन चालकांना सुद्धा चांगल्या दर्जाचं जेवण दिलं पाहिजे। मंत्री पंकज भोयर यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न। महाराष्ट्रात विधानसभेला 1 कोटी मतदार वाढवण्यात आले। बिहारमध्ये मतदार याद्यांमध्ये फेरफार, राहुल गांधींचे गंभीर आरोप। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक। उद्या दुपारी 3 वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार। अधिवेशनाचा कार्यकाळ सुद्धा वाढवणार का, याकडे आता लक्ष। शरद पवारांची मुंबईतील शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट, तर अनुदानाच्या मागणीसाठी कालपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू। सरकारनं आजच्या आजच जीआर काढण्याची मागणी। कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत, उद्धव ठाकरेंची मागणी। तर आपलं सरकार आलं असतं तर मोर्चा काढण्याची गरज नसती। जो महाराष्ट्र मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो। ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे 1 नंबरचा स्वार्थी माणूस। सत्ता गेल्यावर ठाकरेंना गिरणी कामगारांचे प्रश्न दिसू लागले। नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। राज्यामध्ये गिरणी कामगार शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत। सरकार नेमकं कुणाचे आहे हे प्रश्न सोडवतायत। संजय राऊतांचा खोचक सवाल। दरम्यान गिरणी कामगारांना धारावी प्रकल्पात सामावून घेण्याची सुद्धा राऊतांची मागणी। राजस्थानच्या चुरूमध्ये भारतीय सैन्याचं लढाऊ विमान कोसळलं। विमानातील पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। गुजरातमधील गंभीरा पूल कोसळला। आनंद आणि वडोदरा या जिल्ह्यांना जोडणारा हा पूल कोसळल्याची माहिती। पूल कोसळून यामध्ये 10 जणांचा मृत्यू। आज भारत बंद, तर देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांकडून बंदची हाक। बँकिंग, खाणकाम यासह पोस्ट सर्व्हिसेस आणि बांधकामासह विविध क्षेत्रातील 25 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी। खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात बंदची हाक। धुळ्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मोर्चा। संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आंदोलन। 10 प्रमुख कर्मचारी संघटनांचा यामध्ये सहभाग। भिवंडीमध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं दिघे चौकामध्ये निदर्शन, तर कामगार संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा। आगामी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला सुद्धा संघटनांचा विरोध। स्थापन केलेल्या भवानी बँकेवर निर्बंध। भवानी सहकारी बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध। कर्जवसुली रखडल्यामुळे सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची नोटीस। प्रिया फुके राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर, तर प्रिया फुके भाजपच्या परिणय फुके यांच्या भावजाई। तर 2 मुलांना घेऊन प्रिया फुके राज ठाकरेंच्या भेटीला। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पायी यात्रेचा आजचा 3रा दिवस, तर यवतमाळच्या मानली आंबा या गावामध्ये भर पावसात त्यांची यात्रा। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन सुरू। 26/11च्या हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ, तर तहबूर राणा याची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढवली। तहबूर राणा विरोधात एनआयएनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं।